आपल्या मुंबई सरदार प्रांताचे आदरणीय व गौरवमान्य आर्चबिशप जॉन रॉड्रिग्स यांचे संत बोनाव्हेंचरच्या वतीने तसेच धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर संदीप बोरसेस यांच्या वतीने दर्यामाता धर्मग्रामाच्या वतीने प्रेम सदन शिष्टरांच्या वतीने व उपस्थित आपणा सर्व भाविक भक्तांच्या वतीने या 450 वर्ष पूर्ण झालेल्या देवालयात हार्दिक स्वागत. तसेच आजच्या या मित्रासाठी सहयाजक म्हणून दर्यामाता धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फादर संदीप बोरसेस यांचे देखील मनपूर्वक स्वागत. तसेच आपल्याला लाभलेले फादर प्रकाश मुस्कानो यांचे सुद्धा आपण आभार मानले. आज आपल्या संत बोनाव्हेंचर चर्च येरंगळ येथे संत बोनाव्हेंचरच्या 751 स्मृतिदिनी सणाची पवित्र मिसा आपण सर्वजण एकत्र येऊन साजरी करत आहोत. संत बोनाव्हेंचर यांच्या पवित्र जीवनातील नम्रता, पवित्रता आणि मानवतेची सेवा आपल्याला आजही नवीन प्रेरणा देत आहे. चला आपण जीवनातल्या प्रत्येक कृतीत संत बोनाव्हेंचरच्या शिकवणीची झलक दिसावी अशी प्रार्थना करत आजची सणाची मिसा निष्ठेने आणि आनंदाने साजरी करूया. आजची मिसा 63 लोकांनी 63 कुटुंबियांनी सतत प्रोत्साहित केले जावे. प्रिय बंधू-भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण पात्र करावे म्हणून आपल्या पापांची कबुली देऊया. सर्वशक्तिमान परमेश्वरासह वर्तमान परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर हमारा दया करो
हे सर्वसमर्थ परमेश्वरा, विशुद्ध संत बोनाव्हेंचर यांचा सण साजरा करणाऱ्या आम्हा सर्वांना त्यांच्या शिकवणीतून उत्तम भोग मिळू दे व त्यांच्या प्रेमाचरणाचे आम्हाकडून अनुकरण घडू दे. ही प्रार्थना आणि तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वदा जीव राज्य करणार परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन.
भरसो सप्तमते पवित्र शुभवर्तमानातून घेतले देववचन. ज्या ज्या नगरांमध्ये येशूच्या पराक्रमाची बहुतेक कृत्ये घडली होती त्यांनी पश्चाताप केला नाही, म्हणून त्यांना तो असा दोष देऊ लागला. हे खोराजीना, तुझी केवढी दुर्दशा म्हणा. हे बेतसेदा, तुझी केवढी दुर्दशा म्हणा. कारण तुम्हामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच घोटपाट आणि राग अंगावर घेऊन पश्चाताप केला असता. पण मी तुम्हा सांगतो, न्यायाच्या दिवशी सोर आणि सिदोन त्यांना तुमच्यापेक्षा सोपी जाईल. हे कफरनहूम, तू आकाशापर्यंत चढवले जाशील काय? अधोलोकापर्यंत उतरशील. कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. आणि मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी सदोमास तुझ्यापेक्षा सोपे जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभु येशू ख्रिस्त, तुझी स्तुती असो. त्यांच्यासारखे पवित्र व नम्र होण्यासाठी आपण देवाकडे विश्वासाने आपली प्रार्थना सादर करूया. आपले हे प्रभु सर्वशक्तिमान परमेश्वरा, आपल्या चर्चचे मार्गदर्शक परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी आणि धर्मगुरूंना संत बोनावेंचर यांच्यासारखी नम्रता, शहाणपणा व पवित्रता दे, जेणेकरून ते लोकांना तुझ्या दिशेने घेऊन जातील. म्हणून आपण संत बोनावेंचरच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या पॅरिश व कुटुंबासाठी. हे प्रभू, आज संत बोनावेंचर चर्चमध्ये एकत्र जमलेल्या आपल्या सर्व पॅरिश व कुटुंबांना प्रेमात, ऐक्यात वाढव आणि या पवित्र भूमीवर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. म्हणून आपण संत बोनावेंचरच्या मध्यस्थीने प्रभुरायाकडे प्रार्थना करूया. सर्व गरजू व आजारी व्यक्तींसाठी. हे करुणामय प्रभू, जे आजारी, दुःखी किंवा एकटे आहेत त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव होऊ दे आणि संत बोनावेंचर यांच्या हस्ते त्यांना बळ व
जगातील युद्ध, हिंसा व मतभेद दूर करून सर्व मानवजातीमध्ये प्रेम, ऐक्य व न्याय प्रस्थापित होऊ दे. म्हणून आपण संत बोनावेंचरच्या मध्यस्थीने प्रभुरायाकडे प्रार्थना करूया. या देवालयातील भक्तांसाठी हे प्रभू, या पवित्र देवालयात येणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव कर आणि संत बोनावेंच्या यांच्या उदाहरणावरून आम्हालाही पवित्रतेच्या मार्गावर चालायला शिकव. म्हणून आपण संत बोनावेंचरच्या मध्यस्थीने प्रभुरायाकडे प्रार्थना करूया. वैयक्तिक व सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या सेवक संत बोनावेंचर यांच्या उदाहरणामुळे आम्हाला नवा उत्साह व श्रद्धा दे आणि आमच्या विनवण्या तुझ्या पवित्र इच्छेनुसार पूर्ण होऊ दे. ही प्रार्थना आम्ही आपला प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
तुझ्या मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, या समर्पण विधीद्वारे संत बोनाव्हेंचर याच्या शिकवणीतून प्रकट होणाऱ्या श्रद्धेच्या प्रकाशाने पवित्र आत्मा आमची हृदय भरून काढो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपण परमेश्वराचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र विद्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे. हे योग्य व आनंददायक आहे, ते आमचे कर्तव्य आहे. कारण संत बोनाव्हेंचर यांच्या सन्मानार्थ हा सण साजरा करत असताना तुझ्या ख्रिस्त सभेला तू हर्षभरीत करतोस. त्याच्या पवित्र आचरणाकडून तू आम्हाला स्फूर्ती देतोस. त्याच्या उपदेशातून आम्हाला बोध करतोस व त्याच्या प्रार्थनेमुळे तू आमचे संरक्षण करतोस. आणि म्हणून सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व भाविकांचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावी म्हणून तू त्यांच्यावर दबवर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्यांनी भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ती घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने त्याला जेवला, पुन्हा तुझे आभार मानले, तो त्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून घ्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो.
हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप लिओ, बिशप जॉन, सर्व बिशप्स आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पुरस्कार करावे. ज्यांच्यासाठी विसावे अर्पण केली जात आहे त्या सर्वांची आम्ही आठवण करतो. आमचे नातेवाईक आणि जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महान घडले आहेत आणि जे तुझ्या दयेवर ते संपूर्ण मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. हे माता कन्याकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित व संत बोनावेंचा युगानुयुगाने त्या संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शास्त्र जीवनातील सहवास व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताय हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाची आज्ञा आणि त्याची ऐश्वरी शिकवण यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या सर्वांनी बाबा, तुझे नाव घेणारे जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील जैसे प्रमाणे येवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही क्षमा करतो, तशी आमच्या हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा काका येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या पाक सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता व वेदनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन देऊया.
हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकऱ्याच्या भोजनास बोलावण्यात आलेले त्यामुळे
ख्रिस्ताच्या आज्ञा मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या आज्ञा माझे धारण कर. ख्रिस्ताच्या आज्ञा मला व्यापून टाक. ख्रिस्ताच्या औषधी माया मला शुद्ध कर. ख्रिस्ताच्या कृपा मला दिसे. हे उपदेश माझे ऐकून तुझ्या पायात मला लागून दे. तुझ्या वास्तवाचा योग होऊ दे नको. दुष्ट शत्रूपासून माझे रक्षण कर. माझे वेळी मला बोलावून घे. तुझ्या वेगामध्ये अशी आज्ञा कर. सन्मानबरोबर मला तुझी स्तुती सदैव कर. तू आम्हाला नवजीवन देतोस. संत बोनाव्हेंचर याला आमचा गुरु व आदर्श म्हणून आमच्या नजरेसमोर ठेव व तुझ्याकडून मिळालेल्या सर्व कृपादानाबद्दल आम्हाला नेहमी कृतज्ञ राहू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. आपला प्रतिसाद असेल. आमेन. ज्या संतांचा स्मृतिदिन आपण आज साजरा करीत आहोत त्या संताच्या वैभवाचा व आनंदाचा कळस परमेश्वर आहे. त्याचा आशीर्वाद तुम्हावर सदैव लाभो. संताच्या प्रार्थनेमुळे परमेश्वर तुम्हाला अनिष्टापासून सुरक्षित ठेवो. त्यांच्या पवित्र जीवनापासून परमेश्वराची व शेजाराची सेवा करण्यास तुम्हाला प्रेरणा मिळो. आपल्या संतांना स्वर्गात प्रवेश मिळाला आहे व ते शाश्वत जीवनाचा उपभोग घेत आहोत. ही गोष्ट परमेश्वराच्या पवित्र ख्रिस्त सभेला हर्षित करते. आपल्या सर्वस्व समर्थ परमेश्वराच्या निवासस्थानातील आनंदात सहभागी होण्याचे भाग्य तुम्हाला लाभो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हाला स्थापनेत येत आहे. स्मरण केल्यानंतर त्या अर्थाच्या सुरू झाला.
तसंच त्यांना पुष्पगुच्छ सिस्टर इजाजत देतील. बिशप साहेबांनी त्याचा स्वीकार करावा. त्यानंतर सर्व पौरोहित्य करणारे फादर प्रकाश सुस्तानो यांना देखील आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि आभार मानूया. त्यांनी पुढे येऊन त्याचा स्वीकार करावा. फादर प्रकाश सुस्तानो. आपल्या धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू आणि मेंढपाळ फादर संदीप गोंडजीस यांना देखील आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील आपण आभार मानतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. शाल देऊन त्यांचे आभार मानतो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. संत मराठी चर्च शाळेतर्फे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ तर्फे बिशप साहेब. संत मराठी चर्च शाळेचा टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ. बिशप जॉन यांची आज बिशप म्हणून नियुक्ती झाली 30 नोव्हेंबर 2024 रोजी. त्यांनी पदभार सांभाळला 25 जानेवारी 2025 रोजी. परंतु जसं मी सांगितलं ते 29 गेल्या महिन्यात रोमला होते. त्यांच्या गळ्यामध्ये जो पट्टा दिसतोय टॅलियन दिसत आहे ते त्यांना आपले नवदेवाचे पोप साहेब यांनी दिलेला आहे आणि त्यांच्यासाठी ते जोरदार आज ही याची दिशा साजरी करण्यासाठी पथक यांचे आभार. सॅक्रिस्टन डेनिस सुरेश जेसन व काजल सुहाना यांचे आभार. युक्रिस्ट मिनिस्टर यांचे आभार. अल्टर सर्व्हिस यांचे मिसा व डोनेशन घेण्यासाठी मदत केलेल्या सभासदांचे आभार. कृपया चर्चा आवारात व मंडपात दारू पिऊ नये ही महत्त्वाची सूचना आहे. अस्तेपरस्ते ज्यांनी मदत केली त्यांचे सर्वांचे आभार. प्रभूचे आभार मानतो की आज आपण सन्मार्गेचा सण साजरा केलेला आहे आणि खूप लोक इथे आले आहेत. जसं मी सांगितलं की या 4 शतकामध्ये लोकांची श्रद्धा बलकट झाली आणि प्रभूने तुम्हाला सांभाळ केला आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानतो. फादर प्रकाश सुस्तानो आहे आणि ते कापुचिन ते फ्रान्सिस्कन धर्मगुरू आहे. सन बोनाव्हेंचर फ्रान्सिस्कन ऑर्डरमध्ये होते आणि फादर प्रकाशची उपस्थिती आपल्याला आठवण देत आहे की आपल्या भारतामध्ये खूप मिशनरीज आलेल्या आहेत. फ्रान्सिस्कन कापुचिन कामेलाईट जैसन आणि त्यांच्यामुळे आम्हाला श्रद्धा मिळाली आहे त्यांच्याद्वारे आणि म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानतो या सर्व मिशनरीसाठी. आणि आनंदाची गोष्ट आहे की आता भारतातून सिस्टर्स आणि फादर्स आणि ब्रदर्स इतर देशांना जाऊन मिशनरी आहेत आणि त्यांना ख्रिस्ताची सुवार्ता देत आहेत.
आपल्याबरोबर फक्त संदीप सुद्धा आहे. तो माझा विद्यार्थी आहे सेमिनरीमध्ये आणि पण त्याच्या अगोदर सुद्धा मी आश्रमामध्ये मायनर सेमिनरी मी रगत असताना कार्यानुभव करत होता आणि संदीप तिथे आला होता शेवटचं वर्ष कॉलेजचा अभ्यास करण्यासाठी. तो बीकॉम करत होता. मी BSc केलेलं होतं. पण त्याचा शेवटच्या एक्झामसाठी त्याच्याबरोबर बसून मी त्याला थोडंसं एक्सप्लेनेशन देत होतं आणि एका कानातून शिरत होतं पण एक दिवसाचा नाही आणि त्यांनी उत्तम मार्क्स मिळाला एक्झाममध्ये. थँक्स टू युअर एफर्ट्स. आणि मी परमेश्वराचे आभार मानतो की आता संदीप पालक आहे आणि चांगलं कार्य करत आहे आपल्या आजच्या. मे गॉड ब्लेस यू अँड थँक यू. विश्वास अभ्यास केला की पडतो परिसर त्यांचे खूप खूप आभार. कारण मला मराठीमध्ये त्यांनी इंग्लिशमध्ये नव्हतं. तर त्यांचे खूप खूप आभार. Thanks. God bless you, Mother City. God bless you. Once again, God values and motivation. Receive for all of you. A happy feast to all of you. Sarana Sanasa Happy Feast.